नमस्कार मंडळी, हे आहे आमचं कोकणातलं जुनं घर. काळानुसार जुनं होत चाललेलं आहे आणि आता सध्या त्या घरामध्ये एकच फॅमिली राहते. हे वलसन बोलतात. वलसनीला सगळं माचावरती जुनी लाकडं ठेवलेली आहेत. ही वरती माडी आहे. गजवालं घर. एकंदरीत जर तुम्ही वरच्या बाजूने बघाल तर खूप मोठं असं दिसतं आणि हा आहे फ्रंटचा भाग. हे तुम्ही गज बघताय, हॉल ज्याला आपण म्हणतो माझघर, तर हे गजांचं पूर्ण बनवलेलं होतं. आणि हॉलमधली ही खूप जुनी अशी महाराजांची फोटो फ्रेम आणि त्या दरवाजाची फ्रेम ती पण तुम्हाला नंतर दाखवेल. जुन्या घराचा फील, हा आवाज आजवरच तुम्हाला समजून जाईल किती जुनं घर आहे आमचं. काय बरं आहे एकदम बरं आहे. ही आमची देवखोडी एका बाजूला सेपरेट आहे आणि हे तुम्ही बघताय वरती फुलांचं माला बनवलेला. आणि एक हे बघा, हे समोरच्या बाजूला एक, ह्या बाजूला एक खोली आहे, तिकडे आणखीन एक खोली आहे. परंतु त्या बाजूला जवळजवळ घर मोळकळीस आलं आहे, त्याच्यामुळे तिकडे जाता येत नाही आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा एक खोली आहे. ह्या पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून जवळजवळ आमच्या सगळ्याच फॅमिलीतले माणसं पडलेली आहेत, इवन मी सुद्धा. आणि रिटर्न आपण चाललो आहे. आता तुम्हाला ह्या तुम्ही या ठिकाणी बत्ती बघत असाल, बाजूला कॉर्नरला दिसत आहेत. शिवाय ही जी दरवाजाची फ्रेम तुम्हाला म्हटल्याप्रमाणे खूप सुंदर असं नक्षीकाम त्या काळी पूर्वीचं बनवलेलं होतं. तसंच शेजारी आता तुम्ही पाहाल, याला आमच्याकडे बौला म्हणतात. म्हणजे रात्रीचं दिवे ठेवण्यासाठी जी काही व्यवस्था असते. हा पहा, भालावरची डिझाईन किती सुंदर केलेली होती. हा या एक बाजूला सुद्धा बौला आहे तो. आणि पूर्वी जेव्हा घर चांगलं होतं त्यावेळेस प्रत्येक भालावरती आमच्या दादानी सुंदर असे सुविचार लिहिलेले होते. त्यापैकी काहीतरी वरती रेकॉर्डून पुन्हा एक ठेवले, जनसेवा हीच ईश्वर सेवा, असे बरेचसे प्रत्येक भालावरती सुविचार लिहिलेले होते. परंतु कालाच्या ओघाने ते आता फुसट होऊन गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते फारसे आता दिसत नाही आहेत. असो, हे होते माझ्या एक जुन्या घरची सफर. नक्की सांगा माझ्या जुन्या घराची ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. काळानंतर हे घर आम्हाला पाहायला मिळेलच असं वाटत नाही, म्हणून एक छोटेखानी एक प्रयत्न करून ठेवला आहे.